छोट्या आणि नाजूक रांगोळ्या आवडतात का तुम्हाला? तर मग बघा, ह्या रांगोळ्या नक्कीच तुम्हाला आवडतील. नमस्कार, सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी अगदी छोट्या छोट्या आणि सोप्या रांगोळ्या. तर पहिली जी रांगोळी आहे बघा, एक डॉट देऊन आपण एक 4 पाकळ्यांचं फूल काढलेलं आहे आणि मध्ये एक पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा. काडीच्या मदतीनेच काढलेलं आहे. वरच्या बाजूला ओढून घ्यायचं आहे. एक पानाप्रमाणे छोटासा आकार द्यायचा आहे आणि मध्ये 4 पाकळ्या काढायच्या आहेत. आता यामध्ये थोडा थोडा रंग भरून घेतला आहे बघा. जे पानाचा आकार काढलेला आहे त्यामध्ये आपण थोडासा हिरवा रंग भरून घेणार आहोत आणि फुलांच्या पाकळ्यांमध्ये पिवळा रंग भरून घ्यायचा आहे. पानाला व्यवस्थित आकार दिलेला आहे काडीच्या मदतीने. बघा, हिरवा डार्क हिरवा रंग जी पानं आपण काढलेली आहेत त्यामध्ये डार्क हिरवा रंग भरायचा आहे आणि फुलामध्ये पिवळा रंग भरलेला आहे. काडीच्या मदतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. मध्ये आपण लाल रंगाचा एक डॉट देणार आहोत. बघा, मध्ये एक लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. आता आपण जी पानं काढलेली आहेत बघा, त्या पानांवरती आपण डॉट देऊन छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत. छोटे छोटे डॉट द्यायचे आहेत बघा. 3 डॉट सरळ रेषेमध्ये द्यायचे आहेत आणि 3 डॉट वरती द्यायचे आहेत. जो मधला डॉट आहे तो संदर्भासाठी आहे बघा. आता आपण काडीच्या मदतीने मागच्या बाजूला हळूवारपणे डॉट ओढून घ्यायचे आहेत आणि एक फुलाचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यामध्ये लाल आणि पिवळा रंग भरून घेतलेला. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणताही रंग भरू शकता. तर मध्ये मध्ये थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे आपण निळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत, आकाशी रंगाचे, आणि त्यामध्ये थोडासा ऑरेंज रंग टाकलेला आहे. आता वरतीसुद्धा आपण छोटी छोटी फुलं काढणार आहोत. बघा, सफेद रंगाचा एक डॉट द्यायचा आहे आणि 3-3 पाकळ्याची फुलं काढायची आहेत. तीन पाकळ्याची फुलं काढलेली आहेत, बघू शकता तुम्ही. आता थोडं थोडं आपण गुलाबी रंग त्यामध्ये भरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणताही रंग भरू शकता. अगदी सोपी रांगोळी आहे बघा ही, आणि अगदी पटकन होऊन जाते. देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता मध्ये हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत त्यामुळे एक पानांमध्ये फूल आहे असं आपल्याला रांगोळी बघताना भास होतो. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळी सुद्धा ह्या रांगोळीप्रमाणेच आहे बघा. इथे 3x2 डॉट दिलेले आहेत. तिथे आपण एक लांब पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत. सर्व डॉट जोडून घ्यायचे आहेत बघा. सर्व डॉट जोडून घेतलेले आहेत आणि एक फूल काढून घेतलेलं आहे बघा. आपण सूर्यफूल असतं त्याप्रमाणे एक फूल काढलेलं आहे. आता इथे 3 पाकळ्यांच्या वरती आपण आडव्या रेषा मारून त्यावरती ही फुलं काढून घेणार आहोत. इथे सुद्धा आपण 5-5 पाकळ्यांची फुलं काढलेली आहेत. आता पहिली आणि दुसरी ही रांगोळी जवळजवळ थोड्याशा सारख्याच आहेत बघा. थोडा फरक आहे दोन्ही रांगोळ्यांमध्ये, तुम्ही बघू शकता. डॉट दिलेले आहेत बघा. तीनही ज्या पाकळ्या आहेत त्यावरती आडव्या रेषा देऊन डॉट द्यायचे आहेत आणि काडीच्या मदतीने मागच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. आता इथे डार्क निळा रंग भरलेला आहे बघा आणि मध्ये ऑरेंज रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आपली फुलं तयार झालेली आहे. आता पुन्हा 2 पाकळ्यांच्या मधून आपण एक छोटीशी फांदी काढून घेणार आहोत. तर इथे 3 फांद्या काढायच्या आहेत बघा. 3 फांद्या काढून घेतलेल्या आहेत. एक पाकळी सोडून एका पाकळीमधून एक फांदी काढायची आहे आणि वरती आपण एक पिवळ्या रंगाचं फूल काढून घेणार आहोत. डॉट देऊन काडीच्या मदतीने आकार द्यायचा आहे बघा. छोटंसं फूल काढून घ्यायचं आहे. तर मध्ये आपण लाल रंगाचं एक डॉट देणार आहोत. आता आपण ज्या फांद्या काढलेल्या आहेत बघा त्यावरती छोटी छोटी फुलं, छोटी छोटी पानं काढायची आहेत. डॉट देऊनच काढलेली आहेत बघा. फुलामध्ये आपण थोडा थोडा रंग भरून घेणार आहोत बघा. इथे मी 2 कलर वेगवेगळे भरलेले आहेत. एक 3 पाकळ्यांमध्ये पिवळा आणि ऑरेंज रंग भरलेला आहे आणि 3 पाकळ्यांमध्ये डार्क आणि लाईट निळा रंग भरलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे वेगळाही रंग, कोणताही रंग भरू शकता. मध्ये एक डॉट दिलेला आहे. आता जिथे रिकामी जागा दिसते बघा बाहेर, तर तिथे आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. सोपी रांगोळी आहे बघा. अगदी 5-6 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. रोजची काढण्यासाठी तुम्हाला नक्कीच ही रांगोळी उपयोगी पडेल. आपली फायनल रांगोळी जवळजवळ तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता मध्ये सुद्धा फुलामध्ये रेषा मारून घेतलेल्या आहेत त्यामुळे एक सुंदर लुक आला आहे बघा रांगोळीला. तुम्ही बघू शकता रांगोळी आपली पूर्ण झालेली आहे.
आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. इथे एक जो रांगोळीचा आपला साचा आहे तो ठेवून घेतलेला आहे आणि आपण चारी बाजूला रेषा मारून घेतलेल्या आहेत. आता ह्या रेषांवरतीही आपण कोनाप्रमाणे एक आकार काढून घेणार आहोत किंवा 2-2 रेषा मारून घ्यायच्या आहेत. बघा एक आपला कोन असतो ना त्याप्रमाणे एक आकार काढायचा आहे. वरच्या बाजूला रेषा मारून घेतलेल्या आहेत. मध्ये लाल रंगाचा एक कळीप्रमाणे एक आकार काढायचा आहे बघा. डॉट दिलेला आहे. आता आपण ज्या रेषा काढलेल्या आहेत बघा त्या रेषांवरती आपण छोटी छोटी पानं काढून घेणार आहोत. आता इथे थोडासा पिस्ता कलर आणि डार्क मोरपिसी कलर टाकून पानं काढलेली आहेत. झाकणाने प्रेस करायचे आहेत आणि काडीच्या मदतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा आकार देऊन घेतलेला आहे काडीच्या मदतीने. मधले जो डॉट आहे त्याला सुद्धा एक कळीचा आकार देऊन घेतलेला आहे काडीच्या मदतीने. पिवळ्या रंगाचे डॉट पानांच्या खालच्या बाजूला दिलेले आहेत. आता मधोमध आपण एक छोटंसं पोल काढून घेणार आहोत बघा. डार्क निळ्या रंगानेच काढायचं आहे. मध्ये एक संदर्भासाठी सफेद रंगाने डॉट दिलेला आहे. तर बघा दोन्ही बाजूला आपण जांभळा रंग आहे ना त्या रंगाने आपण फूल काढून घेणार आहोत. डॉट देऊनच काढलेला आहे. मध्ये ऑरेंज रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता मध्ये रिकामी जागा दिसते बघा. तर तिथे आपण सफेद डॉट देऊन एक गोल आकार काढून घेणार आहोत. तुऱ्याप्रमाणे प्रेस करायचं आहे झाकणाच्या मदतीने आणि गोल फिरवून घ्यायचं आहे. बघा गोल फिरवून घेतलेला आहे. ही सुद्धा रांगोळी आपली तयार झालेली आहे बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर आहे. वरतीही एक डॉट देऊन आपण त्यामध्येही रंग भरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग भरू शकता. बघू शकता तुम्ही आपली फायनल रांगोळी रेडी आहे. आतल्या बाजूलाही 3-3 रेषा ओढून घेतलेल्या आहेत बघा. त्यामुळे काय होतं की जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसत नाही. नक्की ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर नक्की काढून बघा. दरवाजासमोर, देवघरासमोर किंवा तुळशीसमोर नक्की ही रांगोळी काढून बघा. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या मंगळवार आहे. मंगळवार निमित्त ही रांगोळी आहे बघा. इथे एक डॉट दिलेला आहे लाल रंगाचा आणि त्याने आपण एक जास्वंदाचं फूल काढून घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने झाकणाच्या मदतीने बघा. बाटलीच्या झाकणाच्या मदतीने आपण ही फूल काढणार आहोत. पाकळ्या ओढून घ्यायच्या आहेत बाहेरच्या बाजूला. पोटाने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी सोपी आहे ही रांगोळी. कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. इथे काही वेगळी ड्रॉइंग करायची नाही आपल्याला. बघा लाल रंगाचं एक फूल काढायचं आहे. काडीच्या मदतीने आतल्या बाजूला सर्व कलर ओढून घ्यायचा आहे आणि कलर भरून घ्यायचा आहे बघा. मध्ये लाल आणि डार्क आणि लाईट करून आपण लाल रंग भरून घेणार आहोत. थोडासा गुलाबी रंगही त्यावरती टाकून घेणार आहोत. बघा काडीच्या मदतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. कलर टाकून घ्यायचा आहे. काडीच्या मदतीने आकार देऊन घेतलेला आहे. सर्व पाकळ्यांना आकार द्यायचा आहे. मध्ये थोडंसं डार्क रंग टाकलेला आहे बघा. आता मध्ये आपण स्त्री असं अक्षर लिहिणार आहोत आणि त्याला एक गणेशाच्या सोंडेचा आकार देणार आहोत. तुम्ही बघू शकता मी स्त्री असं अक्षर मध्ये लिहिलेलं आहे. वरती वेलांटी पण तिथे एक सोंडेप्रमाणेच आकार दिलेला आहे. आता खाली आपण जो जास्वंदाचा तुरा असतो त्याला एक सोंडेप्रमाणे आकार गणेशाच्या देणार आहोत. तुम्ही बघू शकता. सोंडेप्रमाणे आकार द्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा रोजची काढण्यासाठी. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की ही रांगोळी देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर पाटावर काढून ठेवायची आहे. जमिनीवरती ही रांगोळी काढायची नाही. बघा सोंडेचा, गणेशाच्या सोंडेचा एक आकार पण देऊन घेतलेला आहे. बघा सर्वच रांगोळ्या सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की काढून बघा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तुम्हाला उपयोगी पडतील अशा छोट्या छोट्या रांगोळ्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो की कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे. बघा फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. बाजूला पानंसुद्धा काढलेली आहेत. बघा पानं काढून घेतलेली आहेत डार्क रंगाने. अशीच नवीन रांगोळी बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि रोज दरवाजासमोर रांगोळी काढण्यासाठी भेटूया पुढील भागात. तोपर्यंत बाय. धन्यवाद.